शिवतीर्थावर शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। 2 तासानंतरही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली नाहीये। शिवतीर्थावर पोलीस पोहोचलेले आहेत, निरुळ पोलीस आहेत। नोटीस देण्यासाठी ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरून ते आपल्या सोबत आहेत। जय, अमित ठाकरे यांच्यावरती नवी मुंबई येथे सर्वात प्रथम राजकीय गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता आणि याचं कारण म्हणजेच शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचा त्यांनी बेकायदेशीर अनावरण केलं आणि या संदर्भात खरं तर त्यांच्यावरती नवी मुंबई पोलीस स्थानकात ह्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता। आणि यानंतर आता आपण जर पाहिलं तर आज नवी मुंबई पोलिसांचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी शिवतीर्थावरती आले आहेत। जवळपास 1 वाजल्यापासून खरं तर हे पोलीस जे आहे ते शिवतीर्थाबाहेर आल्याचं पाहायला मिळतं। आपण आत्ता सुद्धा पाहू शकता या ठिकाणी पोलीस जे आहे ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 4 ते 5 तास उलटून गेले आहेत, मात्र अमित ठाकरे यांनी ती नोटीस जी आहे ते या ठिकाणी स्वीकारली नसल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पोलीस निरीक्षकांनी अमित ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला। त्यावेळी अमित ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही का त्रास घेत आहात, मी स्वतः नवी मुंबई या ठिकाणी येऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोटीस जी आहे ती स्वीकारेन, तुम्ही माझ्या शिवतीर्थ या निवासस्थानापर्यंत येण्याची गरज नाही। मात्र तरीसुद्धा एक पोलिसांचं कर्तव्य म्हणून जे आहे ते नवी मुंबई पोलीस असेल हे आता शिवतीर्थाबाहेर दुपारी 1 वाजल्यापासून आले आहेत आणि त्यांच्याकडून जे आहे ते अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी खरं तर हे शिवतीर्थाबाहेर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह एकूण 70 जणांविरोधात हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता आणि त्याचमुळे नवी मुंबई पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय लाड त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी हे सुद्धा आता या ठिकाणी नोटीस घेऊन त्या ठिकाणी शिवतीर्थाबाहेर उभे आहेत। मात्र अमित ठाकरे यांच्याकडनं जी आहे ती नोटीस अद्यापही स्वीकारली जात नाही आहे। अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे की मी स्वतः नवी मुंबई या पोलीस स्थानकाला येऊन ही नोटीस जी आहे ते स्वीकारेल आणि तुम्ही माझ्या घरापर्यंत येण्याची गरज नाही आहे। त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाहेर आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस आहे ह्या ठिकाणी अजूनही बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अजय, नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया काय असते नेमकी त्याबद्दल सांगशील? नक्कीच आपण जर पाहिलं तर नवी मुंबई येथे ज्याच पद्धतीने अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण केलं आणि यामध्ये कुठेतरी त्यांना गुन्हेगार असं साबित करण्यात आलं होतं आणि यानंतर आता पोलिसांची प्रक्रिया म्हणून नवी मुंबई पोलिसांकडनं आता पोलीस स्थानकातून थेट अमित ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे त्यांना ते नोटीस आहे ते देण्यासाठी पोलीस अधिकारी या निवासस्थानाबाहेर आले आहेत। खरं तर दुपारी 1 वाजल्यापासूनच पोलीस जे आहेत ते या शिवतीर्थाबाहेर आले आणि अमित ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र अमित ठाकरे यांनी संपर्क दरम्यान त्यांनी सांगितलं की तुम्हाला माझ्या घरापर्यंत येण्याची गरज नाही आहे, मी स्वतः नवी मुंबई या ठिकाणी येऊन हे नोटीस आहे ते स्वीकारेल। त्यामुळे आता नवी मुंबई पोलिसांकडनं त्यांची कर्तव्य पार पाडण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे आणि त्यांच्याकडनं शिवतीर्थ येथे नोटीस जे आहे ते घेऊन आल्याचे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आणि अजूनही हे पोलीस जे आहे ते शिवतीर्थाबाहेरच उभे आहेत की अमित ठाकरे हे काही वेळानंतर तरी का नाही होईना पण नोटीस जे आहे ते स्वीकारतील का। आता अमित ठाकरे हे आज नोटीस स्वीकारतील का किंवा उद्या नवी मुंबई ठिकाणी जाऊन नोटीस स्वतः घेतील हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, ठीक आहे जय, तुला थोडंसं थांबवतो। यशवंत किल्लेदार आता आपल्या सोबत आहेत। यशवंत किल्लेदारजी, पोलीस पोहोचलेले आहेत शिवतीर्थावर नोटीस देण्यासाठी, पण नोटीस अमित ठाकरे स्वीकारत नाहीयेत। हे पहा, ते स्वीकारत नाहीत असं नाही म्हणाले, त्यांनी एवढंच सांगितलं की नोटीस मी तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन घेईन, म्हणजे उद्या आम्ही पोलीस स्टेशनला येऊ आणि तुमची जी काही नोटीस आहे ती स्वीकारू। पण आता जर पोलीस आलेले आहेत तर नोटीस घेण्यात काय हरकत आहे? हे एक लक्षात घ्या, ज्या हद्दीमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलाय त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे अनेक गुन्हे घडत असतात। प्रत्येकाच्या घरी जाऊन नोटीस देतात का हो? पोलीस स्टेशनला बोलवून नोटीस दिली जाते ना, मग तशी त्यांनी बोलवायला हवं होतं। कशासाठी एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट? जेव्हा द्यायची तेव्हा देत नाही ना, आम्ही येऊ ना, कायद्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला येऊन स्वीकारू, अशीच भूमिका त्यांनी घेतली। काय चुकीची भूमिका आहे? ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे पोलीस जाणीवपूर्वक ही कारवाई करतात? हो नक्कीच। मला सांगा हो, त्या एवढे मोठे पुण्याचा भूखंड घोटाळा झाला, त्या अजित पवारांच्या मुलांनी केला, काय झालं हो त्याचं? का नाही नोटीस बजावली त्या मुलाला? हे तर काय, हे तर साधा विषय होता की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
गेले अनेक महिने ताटकळत असाच त्या मळकटलेल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला आहे. त्याचं पावित्र्य नष्ट होत चाललं होतं. तो पुतळा पूर्णपणे कापड काढून धुतला गेला, स्वच्छ केला गेला. हा काय गुन्हा झाला का हो? ह्यात काय वेस्टेड इंटरेस्ट आहे? आणि एवढे वेस्टेड इंटरेस्ट वाले जेवढ्या सगळ्या संत्र्यांचे जे काही विषय चाललेले आहेत त्याच्यात कुठल्या नोटीस आहे आणि काय होत आहे? कायदा सगळ्यांसारखी सारखा असायला हवा ना. इथे मात्र आपण काही करणार नाही. मग यशवंत किल्लेदारजी, एक शेवटचा प्रश्न आहे माझा. अमित ठाकरेंची भूमिका तुम्ही आता सांगितली की नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तिथे जाऊन स्वतः ती नोटीस अमित ठाकरे स्वीकारणार आहेत. या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करण्याचा मानस आहे का मनसेचा? नाही बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या केसमध्ये त्यांनी जवळजवळ बऱ्याच लोकांना आरोपी बनवलंय. बरोबर? एवढी लोक तिथे कार्यकर्ते होते, त्यापैकी सगळ्यांना त्यांनी आरोपी. प्रत्येकाच्या घरी जाणार का हो तुम्ही? नाही ना. मग यांच्याच का जाताय तुम्ही घरी? आणि कायद्याला सर्व समान असतील तर प्रत्येक आरोपीला समान ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ना. ठीक आहे. ती का नाही देतात? राहिला शक्ती प्रदर्शनाचा विषय, तो करायचा नाही करायचा सर्वस्वी तो अमित ठाकरे आमचे जे आहेत ते निर्णय घेतील आणि जे निर्णय घेतील त्याच्यावरती. कळलं का? ठीक आहे. तो त्याच्यावर मी आता बोलणं योग्य राहणार नाही. ते घेतील ना स्वतः निर्णय. बरोबर. परंतु सगळे त्या बाकीचं सोडा, ह्या पर्टिक्युलर ह्या केसमध्ये जेवढे आरोपी आहेत सगळ्यांच्या घरी नोटीस जाऊन देणार का तुम्ही? हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुमची भूमिका लक्षात आली आहे. धन्यवाद यशवंत किल्लेदारजी, जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्यासाठी. आणि जय पवार सुद्धा आपल्यासोबत आहे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून. त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल जय तुझेही आभार. मी जिंकणार होते म्हणून जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद केला.